नमस्कार, मी पंजाब डक. मग आता नेमका पाऊस आता परत येणार आहे का, अशी शेतकऱ्याच्या मनात भीती आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी, राज्यातला पाऊस मात्र आता निरोप घेणार आहे, वरुण राजा निघून जाणार आहे. म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. काही भागातून 7 ऑक्टोबरला पाऊस निघून जाणार आहे, काही भागातून 10 ऑक्टोबरला निघून जाईल आणि 15 ऑक्टोबरला मात्र महाराष्ट्रातून पाऊस निघून जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तरी मग राज्यात मग सध्या तरी पावसाचं काय वातावरण आहे, तर राज्यात आहे 3-4 तारखेपर्यंत आता चांगलं दिवसा कडक सूर्यदर्शन राहील. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर आणि 6 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. खूप काही मोठा पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे अतिमुसळधार तसा वगैरे काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही. फक्त राज्यात मात्र 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान, 7 ऑक्टोबरच्या दरम्यान, 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यामध्ये विदर्भामध्ये, पूर्व विदर्भ म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर इकडं अमरावती, बुलढाणा, अकोला, अकोट, चांदूर बाजार, दर्यापूर, शेगाव, मेकर, तसेच बुलढाणा, जळगाव, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, काही बीड जिल्ह्यात थोड्या प्रमाणात, जालना जिल्ह्यात प्रमाणात, लातूर जिल्ह्यामध्ये, ह्या पट्ट्यामध्ये फक्त 4 ऑक्टोबर, 5, 6, 7च्या दरम्यान पाऊस राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 7 तारखेच्या नंतर 8 ऑक्टोबरपासून परत ह्या भागातला देखील पाऊस निघून जायची तयारी ठेवणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पश्चिम महाराष्ट्रात देखील म्हणजे 5, 6, 7च्या दरम्यान तुरळक ठिकाणी थोड्या सरी येणार आहेत. म्हणून एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. उत्तर महाराष्ट्रात देखील 5, 6, 7च्या दरम्यानच तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, खूप काही मोठा पडणार नाही. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. 8 तारखेला मात्र राज्यातला बऱ्याच ठिकाणचा पाऊस निरोप घेणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 10 ऑक्टोबरपासून राज्यातील बऱ्याच भागातून, महाराष्ट्रातून पाऊस निघून जायलेला दिसत. आणि त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरच्या दरम्यान मात्र राज्यामध्ये मात्र महाराष्ट्रातूनच पाऊस निघून जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणी चालू आहे त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही 7 तारखेनंतर सोयाबीन देखील काढू शकता. आणि आता उद्या देखील समजा 3-4 तारखेपर्यंत दिवसात ऊन राहणार आहे तरी काढू शकता. फक्त 4, 5, 6च्या दरम्यान थोडं काय करायचं, दुपारपर्यंत काढायचं. एखाद्या तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस येतो, म्हणून त्याच्यामुळे त्याची झाकण्याची देखील तयारी ठेवायची. पण राज्यात असा खूप काही मोठा पाऊस नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे जाता जाता काय होणार आहे, शेवटी मग हा पाऊस महाराष्ट्रातून 15 ऑक्टोबरला कायमचा निघून जाईल आणि 2 नोव्हेंबरला मात्र राज्यात तीव्र थंडी असणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर 7 आणि 8, 9 तारखेच्या दरम्यान राज्यात चांगली धुळी येणार आहे, धुरळी येणार आहे. म्हणून हा अंदाज देखील लक्षात यायचा. सर्व शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, 7-8 तारखेला जी धुळी येईल त्याच्यामध्ये जाळे देखील धुळी येणार आहे. जाळे धुळी आले की समजायचं आपण तिथून 12 दिवसाला पाऊस निघून जातो. म्हणून हे गणित कायमच्या लक्षात यायचं. त्याच्यानंतर पावसाळा सुरू असला आणि सारखी आता 2-3 दिवस धुळी आली, आपण सकाळी उठलो आणि घरासमोरचं दिसेना, वाहन चालवत असलो, वाहनाच्या पुढं जर दिसत नसलं की समजायचं आता पाऊस निघून जाणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर आता राज्यात खूप काय असा मोठा पाऊस नाही, त्याच्यामुळं काही घाबरायची चिंता नाही, चिंता करायची काही गरज नाही. अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद.